हाय, आज आपण मिक्स चिकन बिर्याणी बनवणार आहोत. ती खूप लवकर होते. बिर्याणीसारखं वेळ लागत नाही आहे. सामग्री ही सगळी मी स्क्रीनवर दिलेली आहे. अर्धा किलो कांदा कट करून घेतलेला आहे. उभा किंवा तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तसा कट करून घ्या. शारदातारा पाऊण किलो आणि चिकन पाऊण किलो. दही पावशेर घेतलेले आहे आणि पुदिना. दही आता आपण चिकनमध्ये टाकून घेऊ. पुदिना आणि कोथिंबीर पण ती टाकून घेऊ आणि जे वाटण केलं होतं ना, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक अर्धं वाटण टाकले ना, अर्धं वाटण तसंच ठेवलेलं आहे आणि मीठ टाकून आपण मुरायला ठेवून देऊ. आता आपल्याला खसखस, लवंग, मिरी हे बारीक कुटून घ्यायचे, कारण की मिक्सरमध्ये बारीक नाही होणार खसखस, त्यामुळे मला हे कुटावंच लागलं. आणि मिरी जर आपण तशीच टाकली ना भातामध्ये तर तोंडात आली तर खूप कसतरी चव लागते. आता तेल आणि तूप मिक्स करून टाकायचे. तमालपत्री, दालचिनी आणि 3 काळी वेलची टाकलेली आहे. हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि आपण जे ठेचून घेतलं होतं ना तर ते टाकलेलं आहे लवंग मिरीचं. आता कांदा लाल झाला आहे की टॅमॅटो टाकून घेऊ. टॅमॅटो मस्तपैकी मऊ झाला की आपण जे मिक्सरमध्ये वाटण अर्धं ठेवलं होतं ते टाकून घेऊ. कोथिंबीर आणि पुदिना पण टाकलेला आहे. आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकून घेऊ. असं मस्तपैकी व्यवस्थित परतून घ्या आणि पाणी टाका. त्याच्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे. पाणी टाकून व्यवस्थित उकळी आली की आपण तांदूळ टाकून घेऊ. हा शारदातारा तांदूळ आहे. खूप मोकळा, मऊ आणि मस्तपैकी होतो. फक्त याच्यामध्ये तूप टाकायचे विसरू नका. तुपामुळे खूप मऊ भात होतो. माझ्या पातेल्यात हे एवढं बरोबर माप बसतं म्हणून मी हे पातेले घेतलेले. मीठ पहिल्यांदा चाखून पहा कसं आहे, काय आहे. मला कमी वाटलं म्हणून भात शिजण्याच्या अगोदरच मी मीठ टाकून घेतलं, कारण की एकदा भात तयार झाला की परत आपल्याला मीठ टाकता येत नाही आहे. मी छोट्या गॅसवर पहिल्यांदा लो फ्लेम करून मी गॅसवर ठेवला होता राईस, तो 10 मिनटं आणि नंतर ना तवा खाली ठेवून परत मी पातेलं ठेवलं. तेव्हा हा मोकळा आणि सुसुशीत मस्तपैकी भात तयार झालेला आहे. पाणी टाकू नका, कारण की ह्या भाताला पाणी खूप कमी लागते. आता मुलांना भूक लागलेली आहे, मी जेवण वाढते. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.